हॅलो, गुड मॉर्निंग. तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. प्रेग्नन्सीनंतर आणि प्रेग्नन्सीच्या आधी अजिबात झोप ही मिळतच नाही. जर तुम्ही चान्स घेत असाल तर झोपेला विसरून जा. बिकॉज झोप ही काही अजिबात होत नाही. माझी तर बिफोर प्रेग्नन्सीसुद्धा मूड स्विंग्स वगैरे होत असल्यामुळे झोप व्हायची नाही. बाळपोटामध्ये हालचाल करत असतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आफ्टर प्रेग्नन्सीनंतर काही काही लेडीज लकी असतात ज्यांचे बाळं छान झोपतात वगैरे. त्यात मी तर अनलकी आहे बिकॉज माझं बाळ काही काळापुरती झोपतो, म्हणजे 2-2.5 तास झोपतो, त्याच्यावर झोपत नाही. रात्रीसुद्धा तसंच आणि दिवसासुद्धा तसंच. सो सकाळी छान अशी फ्रेश झाली आणि मस्त त्यालासुद्धा झोपवलं आणि मग मला जायचं होतं बाहेर. बिकॉज थोडंसं बाजारसुद्धा करायचा होता आणि तो 2 तास झोपते, तर त्या 2 तासातच मला जाऊन यायचं होतं. सो मग आम्ही निघालो होतो. आणि झोप ही इतकी महत्त्वाची असते ना, नाही झोप झाली की चिडचिड होते, अशक्तपणा वगैरे येतो. त्यामुळे झोप खूप महत्त्वाची आहे. त्यात मम्मी पप्पा मला खूप चांगले केअर करतात बिकॉज ते थोडा वेळ घेतात. मम्मी झोपू शकते, मग त्यांचीसुद्धा झोप होते, माझीसुद्धा झोप होते आणि मग तोसुद्धा व्यवस्थित राहतो. नाहीतर मग एकट्यानेच घ्यायचं असलं ना तर अजिबात झोप होत नाही आणि काहीच होत नाही. सो ऊन इतकं भयानक आहे ना की एसीतून बाहेर जायची अजिबात इच्छा होत नाही आहे. सो एवढं हवं होतं तेवढं घेतलो आणि पटकन आम्ही निघालो. बिकॉज उन्हामध्ये पण इतकी लोकं बघा ना कसे बसतात भाजी वगैरे विकत. इतकं ऊन आणि आता टेम्परेचर खूप वाढणार आहे. सो सगळ्यांनी घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. सो जाता जाता म्हटलं चप्पल बघून जाऊया, पण मी तिथे गेले आणि मला अजिबातच आवडली नाही. तो मी काही घेतले नाहीत, तसेच आले आणि मग घरी गेले बिकॉज तो उठणार होता आणि मला त्याच्या आधी जायचं होतं. सो असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.